कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण होलिका दहन याबद्दल सगळी माहिती आणि पुराणांमध्ये असलेल्या त्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, जाणून घेतलेल्या आहेत. आता त्याचा दुसरा दिवस म्हणजे होलिका दहन आपण फाल्गुन पौर्णिमेला करतो आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे फाल्गुन कृष्ण प्रतिपदा या दिवशी धुलिवंदन किंवा काही ठिकाणी त्याला धुळवड, काही ठिकाणी धूल क्रीडा असं सुद्धा म्हणतात. आता धुलिवंदन म्हणजे नेमकं काय? तर होलिका दहन मध्ये आपण ज्या काही गोष्टी रचलेल्या असतात, म्हणजे त्याच्यामध्ये शेणकूट असतं, आपण नारळ टाकलेले असतात, वेगवेगळ्या झाडाच्या औषधी वनस्पती असतात, त्या झाडाच्या फांद्या असतात. या सगळ्या गोष्टी त्या आगीमध्ये जळाल्यानंतर जी भस्म किंवा जी राख तयार होते ती आपल्या शास्त्रांमध्ये खूप मंगलकारी आणि पवित्र आहे असं सांगितलेलं